नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत शुद्धीपत्रक म्हणजे हा जो जी आर आहे तो 27 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे. तर जी आर काय आहे, सन 2020 ते 2022 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचं तसेच मालमत्तेचं जे काही नुकसान झालं होतं त्यासाठी नुकसान भरपाई म्हणून बाधितांना जी काही निधी वाटप करायचा आहे त्यामध्ये शुद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे. या जी आरची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच टेलिग्राम चॅनललाही मिळून जाईल. तर जी आर काय आहे पहा. सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी सम क्रमांकाच्या दिनांक 21/2/2024च्या शासन निर्णयाद्वारे निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम रुपये 106,64,94,000 फक्त ऐवजी रुपये 112,39,21,000 फक्त इतकी वाचावी. सुधारित प्रपत्र जोडले आहे. तर हा शासन निर्णय तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरही मिळून जाईल. आता यामध्ये नुकसान भरपाई कुठल्या कुठल्या जिल्ह्याला भेटणार आहे याची पूर्ण माहिती या जी आरमध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि त्याचं प्रपत्र सुधारित जे काही प्रपत्र आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या जी आरमध्ये मिळून जाईल. इथून तुम्ही पाहू शकता विभागीय आयुक्त, त्याच्यानंतर कालावधी, त्याच्यानंतर प्रस्तावाचा दिनांक, जिल्हा, शेती पीक नुकसान, शेती जमिनीचे नुकसान, नैसर्गिक आपत्तीमुळे घरे पूर्णतः क्षतिग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी वस्तूकरिता अर्थसहाय्य, त्याच्यानंतर मृत जनावरांना मदत, कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी मदत, 2 दिवसांधिक कालावधीकरता क्षेत्र घर पाण्यात बुडलेले असल्यास, घरे पूर्णतः वाहून गेली असल्यास, पूर्णतः क्षतिग्रस्त झाली असल्यास अनुदान, हस्तकला, हातमाग कारागीर, बाराबलुतेदार यांना मदत, मत्स्य व्यवसायाच्या नुकसानीकरिता अनुदान, दुकानदार, टपरी चालक यांना मदत, राहत शिबिर आणि एकूण जी काही मदत आहे ती लाखांमध्ये तुम्हाला शेवटच्या रकमेमध्ये पाहायला मिळेल. तर याच्यामध्ये तुम्ही विभागनिहाय बघू शकता. इथं कोकण, त्याच्यानंतर नागपूर, त्याच्यानंतर नाशिक, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुणे या विभागांना त्यामधील वेगवेगळ्या जिल्ह्यांना इथं जिल्हानिहाय हे तुम्ही इथून या जी आरद्वारे पाहू शकता किती मदत करण्यात आलेली आहे. या जी आरची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर अशा प्रकारे आता 2020 ते 2022 मध्ये ज्या शेतकऱ्यांचं त्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं होतं त्यासाठी निधी वितरित करण्यात येणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.